खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. नक्कीच मांडवर कक्षामध्ये आपण पाहतोय भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि ग्रामपंचायत राहणारचे किंग मेकर प्रभारी सरपंच उद्योगपती प्रतापजी मारुती पाटील साहेब, त्यांच्या समवेत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष मदनजी कृष्णा नाईक साहेबांचे चिरंजीव प्रभुदास नाईक साहेब, आपले देखील खूप खूप स्वागत आहे. आणि नक्कीच राहणार ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि प्रताप पाटील साहेबांचे एका जवळीक सहकारी मित्र पंकजी पाटील आणि आमच्या मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहर जोशी साहेब, सचिव रमेशजी तरे, सहसचिव धर्मेंद्र तांगडी, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया आपण मॅचकडे. वीर तानाजी दापोडे आणि एवन जोडी सिद्धिविनायक अंजोर असा सामना मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये धाव आली 1. गोलंदाज आहेत रवींद्र मडवी आणि फलंदाज हरिदास पाटील आणि राजन पाटील. चांगला झेल. नक्कीच आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आकर्षक ट्रॉफी आणि नक्कीच साहेबांकडून आपल्याला स्पॉन्सर दिले प्रभुदास नाईक साहेबांकडून. नक्कीच प्रथम आणि द्वितीय विजेते पारितोषिकासाठी जे आपण रक्कम देणार आहोत ते प्रभुदास नाईक साहेबांकडून आम्हाला स्पॉन्सर झाली आहे, तब्बल 25,000 रुपये. धन्यवाद प्रभुदास नाईक साहेब. आपला भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय. आज वेलात वेल काढून या स्पर्धेला सहकार्य तर केलंच, मात्र आपले अमूल्य वेल देखील आपण दिलीत, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. अगदी अध्यक्ष साहेब देखील आता पाहिले तर मनोहर जोशी साहेब त्यांच्याच गावातले आहेत आणि अगदी साहेबांची उपस्थिती ही आम्हाला लाभणारच. धन्यवाद. एक बात एक अशी सुरुवात आहे. अंजूर संघाचा संघटक रोहन तरेंना नाणेफेकी जिंकून प्रथम घेतला आहे. गोलंदाजीचा निर्णयाने पहिल्या 3 चेंडूवर हा निर्णय योग्य वाटतोय. बघूया नवीन फलंदाज नरहरी पाटील. हा चेंडू अगदी उडवलाय. बघूया शॉट लेगला दुसरा झेल रणजितनं टिपला आणि फलंदाज नरहरी पाटील बॅक टू दी डगआउट. दापोडे संघ या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी आतापर्यंत आपण पाहिलं तर राजन पाटीलच्या नावावर तब्बल 127 धावा आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. नरहरी पाटील यांना दमन दौरा काहीसा लक्की ठरला नाहीये. फलंदाजीतून अपेक्षा पदरी आलेली आहे. नवीन बॅटर आनंद पाटील नेट नंबर 4 वर. आज स्पर्धेची सांगता होणार आहे. आज स्पर्धेचा अंतिम 6वा दिवस आणि मला वाटतं आतापर्यंतचा सर्वात मोठा दमन दौरा 6 दिवसाचा नवीन 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं आपण हा खेळतोय. तब्बल 28 संघांनी सहभाग नोंदवला आणि सर्वांनी चांगलं सहकार्य केलं आणि खास करून आपण आभार मानूया आपले जे 2 आचार्य आहेत किशोर पाटील संजय पाटील. अगदी खेळवणार वेळेवर सकाळी चहा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं चहा आणि संध्याकाळी पुन्हा एकदा सर्वांची जेवणाची सोय. हॅट्रिक ऑन आनंद पाटील यांच्यासाठी चेंडू आणि हॅट्रिकची संधी आणि इथे 3री विकेट हॅट्रिक दमन चषकामध्ये नक्कीच गोलंदाजाने कोरलेली आहे. याआधी पहिलं परशु पाटील कारिवली, हर्षल गावदेवी पूर्णा आणि 3रा गोलंदाज ठरलाय रवींद्र मडवी एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर. प्रत्येक विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी दीपक भाऊ म्हात्रे यांच्याकडून 1,000 रुपये पारितोषिक आहे. काय सुरुवात आहे. एवन जोडीला यापेक्षा चांगली सुरुवातीची अपेक्षा काय असेल. बघूया किती चेंडू टाकले. 5. काय झालं. 45 फलंदाज संपलेत.
पंचवीसचे 4 प्लेयर तुम्ही जास्त खेळू शकता, तुमच्याकडे असतील तर उतरवा, कमीत कमी 4. तुम्ही 11 जरी खेळले तरी हरकत नाही. आणि जर एकदा तुमच्या 40चा खेळाडू आतमध्ये आला तर 45ची ओव्हर कंप्लीट. ही आपली 40+ची नियमावली आहे. चला दिनेश पाटील आलाय. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक रवींद्र मडवीने करून दिलेली आहे. विजयदादा म्हात्रे नक्कीच A1 जोडी सिद्धोनी अंजूर संघाचे खेळाडू यांच्याकडून या संघाला शुभेच्छा आलेत. धन्यवाद विजयजी म्हात्रे अंजूर. अतिशय चांगली स्पर्धा. गेली 6 दिवस या दाबेला क्रीडा नगरीतून नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान दमनचं एक सुप्रसिद्ध मैदान आहे. सर्वांना हवासा वाटणारा मैदान. 1 ओव्हर 1 वर 3 आणि आता वीर तानाजी दापोडे संघाची जोडी राजन पाटील आणि दिनेश पाटील. यानंतरचा सामना असेल आई जोगेश्वरी झून आंदुरकी आणि स्वयंभू स्पोर्ट पायगाव. नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीला सज्ज राहा. आई जोगेश्वरी झून आंदुरकी आणि स्वयंभू स्पोर्ट पायगाव. नक्कीच एका बाजूला सोमनाथ पाटील तर दुसऱ्या बाजूला जितू गवली असा सामना यानंतर पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच पंचकृषीतील जवळजवळ जे आपण पाहतोय. हा चेंडू दया म्हात्रेचा. इथे रोहन तरे का असतात. चेंडू तर हातात भेटला नाही, मात्र गोलंदाजवर खुश असतील. नक्की चांगली गोलंदाजी आहे. दया म्हात्रेंची ओळख आहे. नक्कीच A1 जोडीचा आपण केंद्रीय मंत्री चषक पाहतो, त्याच्यामध्ये दया म्हात्रेचं रोल खूप मोठा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला चेंडूला टोलवलाय. बघूया मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलला धावसंख्या 8, चेंडूमध्ये 2 आणि विकेट गेलेत 3. वार तर झालाय. दापोडे संघावर पलटवार पाहायला मिळेल का बघूया. नक्कीच आमचे प्रताप पाटील साहेब देखील 6 दिवसामध्ये 3 वेळा घरून जाऊन परत आले. नक्कीच एक संघटनेसाठी मोलाची वेळ त्यांनी देखील आपल्याला दिलेली आहे. हा दिनेशच्या बॅटमधून फटका सजलाय आणि अगदी चेंडूला पाठवलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. पहिला तर पलटवार केलेला आहे. पहिले 8 चेंडूमध्ये अंजूर संघानं दापोडे संघावर वार केलेला आहे आणि मात्र या चेंडूवर पलटवारची सुरुवात दिनेशनं केली आहे 6 धावींनी. धावसंख्या 8. 9 चेंडू टाकून झालेत. 3 गडी बाद आणि धावा लागलेत 9. बघूया दया म्हात्रे अजूनही 3 चेंडू या दुसऱ्या ओव्हरचे शिल्लक आहेत. हा फटका पुन्हा एकदा. काय फटका सजवलाय. वा सुरेख टायमिंग. अगदी चेंडू लाडी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. नक्कीच मी म्हटलंय की वार केला होता. पलटवाराला सुरुवात दिनेश पाटीलने केली आहे. आता धावसंख्या 14 लागली आहे. पहिल्या 6-8 मध्ये 2 आणि त्यानंतर 2 चेंडूमध्ये 12. म्हणूनच क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं उचित नाहीये. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगणं कठीण आहे. पहिल्या 8 चेंडूमध्ये 2 आणि त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये 12. बघूया दया म्हात्रे आणि इथे दिनेश. काय चांगला प्रयत्न. वा जबरदस्त फिल्डिंग.
नक्की चांगला प्रयत्न तिथे राजन पाटील आता चेंडूला उडवलाय अगदी सीमारेषेच्या बाहेर षटकार पुन्हा एक बघूयात ओव्हर नंबर 3 साठी रणजित दिनेश खेळतोय 13 वर राजन खेळतोय 8 वर हा फटका अगदी आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामधून चेंडूला डीप थर्मॅन रिझन मधून उचललाय अगदी चेंडूचा पिछा केला होता लाईनेत लेंथ ओळखली होती फलंदाज दिनेशने आणि चेंडूला टॅप केला होता मिळतील 2 धावा 2 धावांनी संघाची टोटल पोहोचली 13 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 3 बाद 23 अजूनही 11 चेंडू दापोडे संघाच्या फलंदाजांकडे आहेत हा फटका देखील बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये बघूया चेंडू अगदी इनफिल्डच्या आतमधून उचललाय धावा मिळेल 1 पहिले 2 चेंडू रणजितने अगदी चांगल्या लाईनत लेंथ मध्ये टाकलेत 2 मध्ये खर्च केले 3 आणि संघाची टोटल पोहोचली वीर तानाजी दापोडे 24 वर 3 प्रभुदास नाईक साहेब यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया या स्पर्धेला अगदी आज त्यांची मोलाची उपस्थिती प्रताप पाटील साहेबांच्या समवेत पंकज पाटील चांगला लाईन अँड लेंथ मध्ये आपण चेंडू पाहतोय बघूया पुण्याच्या गली क्षेत्रामधून चेंडूला उचललाय मिळेल फक्त 1 सिंगल आणि सिंगलनं धावसंख्या 25 राजन आणि दिनेशला ठाऊक आहे कुठल्या चेंडूवर सिंगल घ्यायची कुठल्या चेंडूवर मोठा फटका मारायचा याचा चांगला अभ्यास या दोन्ही फलंदाजांना आहे इथे हा फटका उडवलाय अगदी चेंडू वाईडिश लॉंग अप सीमारेषेच्या बाहेर षटकार 6 धावीने आता संघाची टोटल 31 आणि ते चांगला झेल फलंदाज बाद दिनेश पाटील अखेरकार रणजितना इथे दिनेशला झेलवात केलेली आहे मोठी विकेट आहे A1 जोडी सिद्धूने अंजूर संघासाठी नक्कीच काजल जेंट्स ब्युटी पार्लरचे मालक शेखरभाई शाह सध्या आम्हाला इथे या स्पर्धेसाठी लाईक करतात होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून ते स्पर्धा पाहत आहेत नक्कीच वाराणसी स्वागत आहे शेखर दमन चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत पवन साहिल
राजू एन शेखर बाय आपलं खूप खूप स्वागत. शेवटचा चेंडू बघूया. राजेश इथे हा फटका देखील इनसाइड आउट केले बघूया. आणि हा चेंडू देखील सीमा पार. काय सुरेख टायमिंग. डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या बाहेर चेंडू सेफ लँड झालाय. छोटा बॉम्ब बडा धमाका. राजेश पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. 3 ओव्हर 37 धावा लागलेत. चांगल्या टोटलकडे पहिल्या ओव्हरमध्ये 1 आणि त्यानंतर 36 धावा 2 ओव्हरमध्ये. क्या बात आहे. नक्कीच आमच्या माणकोली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि माजी सरपंच आणि संघटनेचे माजी अध्यक्ष गणेश केनी देखील आमच्या समोरच्या कक्षामध्ये आम्हाला जोडलेले आहेत. दीपकजी म्हात्रे, पंकजी पाटील, मनोहरजी जोशी साहेब, प्रबोधजी नाईक साहेब आणि आमचे प्रतापजी पाटील साहेब, संदीपजी मोरे आणि पप्प्या काबूकर सर्वांचं सहर्ष स्वागत. भानुदास ओव्हर नंबर 4. हा चेंडू सोडून दिला. राजांना अगदी चेंडूची लाईन लेंथ ओळखली होती. वाईटचा इशारा. धावसंख्या 38. नक्कीच आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनी जरी 2 गोलंदाज धावा जरी दिल्या मात्र पहिला चेंडू अतिरिक्त वाईट चौथ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर आलेला आहे. हा फटका बघूया. फसला उंचच उंच आणि चेंडूच्या खाली रवींद्र मडवी. फलंदाज राजन पाटील आउट. आता नक्कीच फलंदाज सचिन जातोय. वीर तानाजी दापोडे संघाचा एक चांगला फलंदाज म्हणून सचिन पाटीलकडे देखील पाहिलं जातोय. ज्ञानेश्वर चिकणे सर आपण समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि यानंतर दोन्ही संघनायक आई जोगेश्वरी झोन अंदुरकी आणि स्वयंभू स्फोट पायगाव आपण देखील या पुढील सामन्याच्या टॉससाठी आपल्याला इथे उपस्थिती आपली द्यायची आहे. प्रभुदास नाईक साहेब आहेत, प्रतापजी पाटील साहेब आपण नक्कीच पुढील सामन्याची नाणेफेकी देखील मान्यवरांच्या शुभ हस्ते करणार आहोत. दोन्ही संघनायक आपण इथे येऊन थांबा. सचिन पाटील. भानुदासनं पहिला चेंडू जरूर वाईट टाकला मात्र त्यानंतर मोठा विकेट राजन पाटीलच्या रूपानं. हा फटका अगदी सचिननं उडवलाय. काऊ कॉर्नर रिझनला. चेंडू सीमा पार. सचिनचा पहिला वार. षटकार. नक्कीच चांगले प्रयत्न केले होते. अगदी प्रयत्नाने 100% मार्क्स आहेत. धावसंख्या 4 44 धावा. हा फटका देखील चांगला. अगदी फक्त एकच धाव घेतली बघा राजेशनं आणि सचिननं. 6 धावीने आपले अकाउंट ओपन केलेत. धावसंख्या 45. शेवटचे 3 चेंडू शेष आहेत. बघूया 50+ की 50 अंडर मध्ये. हा फटका सजवला बघूया. डीप मिड विकेट रिझनला मुकेश पाटील आहे. चुकी होणार नाहीये. चांगला झेल. फलंदाज बाद राजेश पाटील. चला दोन्ही संघनायक या विकास मुकदम आलेत. स्वागत आहे आपलं. स्वयंभू स्फोट पायगाव. चला आई जोगेश्वरी झोन अंदुरकी, शिवनाथ म्हात्रे, प्रकाश पाटील, सोमनाथ पाटील, सुरेजी पाटील आपण संघनायक पाठवा लगेच. दापोडे संघाकडे बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे.
8व्या क्रमांकावर सुहास पाटील आलेत। यावरून आपण अंदाज लावू शकतो वीर तानाजी दापोडे टीम किती मजबूत आहे। पहिल्या ओव्हरमध्ये एक फक्त धाव होते आणि 3 ओव्हरमध्ये धावा बनवल्या होत्या 37, म्हणजे 2 ओव्हर 36 घेतल्यात आणि या ओव्हरमध्ये बघूया आतापर्यंत धावा आलेत 8। अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 45 धावा लागलेत। भानुदास पाटील इथे हा चेंडू बॅटची आतली कडा घेऊन चेंडू चाललाय, अगदी शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये प्रसाद पाटीलने चेंडूला उचललाय। धावसंख्या 46, 46 धावा लागलेत। बघूया सचिन की भानुदास, शेवटचा चेंडू कुठल्या खेळाडूच्या बाजूने राहील। सचिन एक षटकार जरूर ठोकलाय। 46 धावा झालेत। भानुदासने देखील चांगली गोलंदाजी केली आहे रणजित नंतर आणि हा चेंडू अगदी कव्हर ड्राईव्हचा फटका पाहतोय, चेंडूला उचललाय, दुसरीचा प्रयत्न आहे। एकच धाव, पंचांचा चांगला निर्णय अगदी, कारण की सुहासने जागा सोडली नव्हती। धावा बनलेत 47 आणि 48 धावांचं लक्ष आहे। नक्कीच आपण पुढील महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेकी करूया आणि नाणेफेकीसाठी मी मान्यवर कक्षामधून आपले सर्व मान्यवरांना विनंती करतोय, साहेब हे आपण प्रबोधजी नाईक साहेब, प्रताप पाटील साहेब, गणेशदा केनी, संदीपजी मोरे, दीपकजी म्हात्रे आणि मनोहर जोशी साहेब, आपले सर्व मान्यवर हे अगदी आपल्याकडे जागा खूप मोठी आहे। या आपण पंकजी पाटील यस या अगदी कॅमेऱ्याच्या समोर, दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत। स्वयंभू स्फोट पायगाव आणि आई जोगेश्वरी जून अंदुरकी असा आपण सामना पाहणार आहोत। आमचे मान्यवर आम्हाला जोडत आहेत। प्रिन्स भाऊ एक 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 संघ नाही गॅप साईडला, पंकज आपण मध्यभागी राहा। नक्कीच अगदी दोन्ही संघ नायकांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील। आपण आई जोगेश्वरी जून अंदुरकी आणि स्वयंभू स्फोट पायगाव या 2 संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत। संघ नायक एका बाजूला हेड आणि दुसऱ्या बाजूला टेल। प्रबोधाजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी उडवली जाईल। टेल अशी कॉलिंग आणि एक्झॅक्ट टेल चाललेलं आहे। खूप खूप धन्यवाद आमचे सर्व उपस्थित मान्यवर। तर विकासजी नक्कीच तुमचा निर्णय सांगा, साहेबांना बोलायला देऊ। यस आपण गोलंदाजी फलंदाजीसाठी आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाला आमंत्रित केले आहे। नक्कीच इथे प्रबोधाजी नाईक साहेब आहेत। अगदी आपण पाहिलं तर भिवंडी तालुक्यातील एक नामवंत असं व्यक्तिमत्व मदनजी कृष्ण नाईक साहेबांचे चिरंजीव आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत। त्यांचं सहकार्य तर आहेच, मात्र मोलाची उपस्थिती देखील दिली आहे। मी साहेबांना सांगू इच्छितो, साहेब सलग 6 दिवस ही स्पर्धा आपण या दमणच्या मायभूमीत खेळवतो। तब्बल 28 संघाने सहभाग घेतलेला आहे। या स्पर्धेविषयी आपले 2 शब्द मनोगत आपण इथे व्यक्त करावे अशी मी मंडळाच्या वतीने आपल्याला विनंती करतोय। सर्वप्रथम मी न्यू 40+ या संघटनेचा खूप खूप आभारी आहे। आपण मला बोलवलं, जो मान सन्मान दिला त्याबद्दल। खरं तर मी आता हे सामने पाहतो आपण दमणला, तुम्ही सांगितलं 28 संघ आहेत, ज्या शिस्तीने, ज्या चिकाटीने, ज्या एकात्मतेच्या भावनेने खेळतात। मी याचं सर्व श्रेय देतो ते आमचे संस्थापक अध्यक्ष प्रताप शेठ, तसेच आमचे अध्यक्ष माझे मोठे बंधू मनोहरदादा, आमचे दीपकदादा असतील, संघटनेचे सर्व सहकारी गणेश केनी आहेत माझे अध्यक्ष, आणि आपले जे राहिले असतील सर्व संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू। मी एवढंच सांगेन, इवले से रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला। आज जे आपली संघटना चाललेली आहे, मी तर म्हणतो बऱ्याचशा संघटना आल्या कमी झाल्या, पण आपली संघटना आपण बघतोय का दिवसेंदिवस ही वाढतच आहे। समुद्रासारखं ती संघटना अबाधित आणि संघटित राहिलेली आहे। याचं कारण आहे की तुम्ही आम्ही
कोणी अध्यक्ष आहे, कोणी सचिव आहे, कोणी कार्याध्यक्ष आहे, कोणी खजिनदार, ह्या सगळ्या पदांच्या भावनेच्या पलीकडे जाऊन आम्ही सगळे एक आहोत या एकात्मतेच्या भावनेने खेळतोय. म्हणून आज ही संघटना टिकलेली आहे आणि पुढे चाललेली आहे. मी तर बघितलं की आता जो खेळ चाललेला आहे, मी मगाशी आमच्या कॉमेंटेटरांना सांगितलं होतं की हा 40चा खेळ नसून आता 20चा खेळ चालू आहे. त्या जिद्दीने, त्या चिकाटीने, त्या जोमाने आणि एवढ्या लांब आलो आहे. खरोखर सगळ्यांचं मनोरंजन होतं आहे. त्याबद्दल सर्व क्रिकेट खेळाडूंचंही मी पुन्हा एकदा आभारी आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला बोलावलं. खरं तर बाबाही येणार होते, पण बाबांना आज बदलापूर आगरी महोत्सव आहे, तिकडे जायचं आहे. त्यांनी सांगितलं आहे माझ्याही शुभेच्छा तू तिथं व्यक्त कर. मी त्यांच्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद प्रबोधजी नाईक साहेब. आपल्याला पुन्हा विनंती आहे, आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच प्रबोधस नाईक साहेब देखील 40+ टीममधून आपण त्यांना खेळताना पाहिलेलं आहे आणि अतिशय चांगलं मनोगत इथे नाईक साहेबांनी तुम्हाला सर्वांना दिलेलं आहे. आपण ऐकूया सामन्याचं दुसरं सत्र ज्ञानेश्वर चिकणे सरांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच काळमखेडी सर. पहिला चेंडू आपण पाहतोय आणि पहिल्या चेंडूवर सिंगल प्राप्त केलेले आहे. रवींद्र आणि प्रसाद ही सलामीची जोडी. राजन पाटील एक उमदा गोलंदाज. राजन पाटीलचा टप्पा, लेंथ अगदी व्यवस्थित असते. पहिल्या षटकात पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि रवींद्र प्रसाद ही सलामीची जोडी. धावसंख्येचं जे टार्गेट आहे ते 48 धावांचं आहे 4 षटकामध्ये. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अगदी पंचांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतो. विष्णू पाटील आय थिंक तिथे आहेत. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 2 लागलेले. आज राजन पाटील लवकर बाद झालेले, कारण नक्कीच दिनेश पाटीलच्या आज बघितलं आपण तब्बल 22 धावा. ओ लॉफ्टेड शॉट, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळलेला आहे. व्हॉट अ शॉट. चेंडू जात आहे डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ यांच्यामधून चौकारासाठी. आज सन्माननीय प्रबोधाजी नाईक साहेब आपल्याला जॉईन झालेले. खरं तर क्रिकेटवर ज्यांचं अपार प्रेम आणि क्लासिकल पर्सनॅलिटी, भजन ही त्यांच्या माध्यमातून गायली जात असतात. त्यांचा आवाज अगदी गोड आहे आणि क्लासिकल संगीत गाण्यात माहीर आहेत. इथे मात्र आपण पाहतोय की पहिला फलंदाज बाद होतोय सिद्धिविनायक अंजूर संघाचा. संदीप मोरे आम्हाला जॉईन झालेले आहेत. संदीप मोरे यांनीही या स्पर्धेमध्ये चांगली मेहनत घेतलेली आहे. पंकज भाऊ आपलंही हार्दिक स्वागत आहे, वेलकम. माजी उपसरपंच राहणाल. त्यानंतर या स्पर्धेचे सर्वेसर्वा खरं तर प्रभुदास नाईकजी 2011-12 रोजी एक रोपटं लावलं गेलं. तुम्ही जसं म्हटलं की इवलेसे रोपं लाविलेल दारी त्याचा वेळू गेला गगनावरी. आज 14 ते 15 वर्षामध्ये 7 संघामधून जी संघटना सुरू केली होती, आज 34 ते 35 संघ या संघटनेमध्ये सामील झालेले आहेत आणि त्याचं सर्व श्रेय हे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्रतापजी पाटील साहेब यांना जात आहे. यावेळी मात्र चेंडू पायांवर आदळतोय. सिंगलशिवाय काही मिळणार नाही आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 7 झालेली आहे. अंतिम चेंडू राजन पाटील क्वालिटी गोलंदाजी टाकतोय या पूर्ण वर्षामधील, या पूर्ण स्पर्धेमधील. ओहो, लोअर फुलटा चेंडू त्रिफलाचित. फलंदाज पूर्णपणे चकित. इज गॉन. अध्यक्ष साहेब, आपले उपाध्यक्ष दीपकजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी एक बक्षीस लावलं होतं. प्रत्येक हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. आतापर्यंत 8 हॅट्रिक झालेले आहेत. त्यामध्ये विकेट हॅट्रिक परशु पाटील, हर्षल पाटील, रवींद्र मडवी. चौकार हॅट्रिक ज्ञानेश्वर चिकणे, जितू म्हात्रे आणि षटकार हॅट्रिक किशोर पाटील, मयूर आणि प्रदीप. अशा 8 हॅट्रिक झालेले आहेत. तर मला वाटतं 8000 रुपयांचं 8008 रुपये कटौती झालेले बँक अकाउंटमधून. दीपक म्हात्रे विद्यमान उपाध्यक्ष नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे.
राजन पाटील पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. उर्वरित 18 चेंडूमध्ये अजूनही 41 हवे आहेत. सिद्धिविनायक अंजूर जिससे हार नाही मंजूर. मात्र इथे त्यांच्या समोर एक मोठं आव्हान आहे. एक शिवधनुष्य पेळायचं आहे आणि हे शिवधनुष्य पेळायचं जर असेल तर एक असा फलंदाज ज्याने प्रत्यंच्याला हात लावलं पाहिजे, ज्याने प्रत्यंच्या ओढली पाहिजे, तर आणि तरच ते शिवधनुष्य पेळवलं जाईल. चला जास्त टाइमपास घेता येतं. राजेश पाटील आपण 18 चेंडू 41 धावांची गरज. मोठे फटके मारणं आवश्यक आहे सिद्धिविनायक अंजूर संघाच्या बॅट्समनला. पहिला चेंडू लाभ केलेला आहे. सुपर शॉट. मात्र राजन पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे मी आहे तिथं. यस डीजे मास्टर. तारेंची जेव्हा कमेंटमेंट घेतली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की पहिल्या ट्रॉफीवर आमचं लक्ष आहे आणि बऱ्याच वेळा त्यांनी तपासून पाहिलं, हात लावले, त्यांचे फिंगरप्रिंट जास्त असतील त्या ट्रॉफीला. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा वाईड बॉलचा इशारा. कॅमेरामॅन रोहन तरे यांचं जे फटके ते व्यवस्थित तुम्ही कव्हर करा, कारण ते आपल्या सर्व संघटनेच्या या स्पर्धेला कव्हर करत होते. राजेश पाटील ड्राईव्ह केलेला आहे. इथे मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. डीप कव्हर सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न. येस आणि 2 धावा पूर्ण. अध्यक्ष साहेब 3 समालोचक सुपर 12 मध्ये पोहोचलेले होते. गुणलेखक पण सुपर 12 मध्ये पोहोचले होते, परंतु 3 समालोचक आणि 1 गुणलेखक यांचा सुपडा साफ झाला. हा फुलटॉस आहे. समोर खेळलेले आहेत रोहन तरेच्या बॅट मधून. ओहो, इथे चौकार मात्र आलेला नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण होते लॉंग ऑफ सीमारेषेवर. सिंगल आली, डबल आली. डबलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 18 झालेले. कहाणी में ट्विस्ट. रोहन तरे जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत नक्कीच मुकेश पाटील आणि रोहन तरे या जोडीचा जर विचार केला ना तर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग ही जोडी जशी खेळपट्टीवर असायची अगदी तशीच जोडी ही खेळपट्टीवर आहे. ही जोडी फोडणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे वीर तानाजी दापोडे संघासाठी. ब्लॉक होलमध्ये चेंडू. सिंगलचा प्रयत्न निश्चितच केला जाईल. येस आणि सिंगलने धावसंख्या धावफलकावर 19 लागलेले. दुसरं षटक मार्गस्थे. या षटकातील अंतिम चेंडू म्हणजे 13 चेंडूंचा खेळ अजून शेष आहे. जिंकण्यासाठी करायचे आहेत अजून 29. हा फुलटॉस आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह. मात्र हरिदास पाटील तिथे आहेत. हो, हरिदास पाटील यांची फेक बघा, चांगली फेक. धन्यवाद प्रभुदाजी नाईक साहेब. या स्पर्धेमध्ये आपण आलात, या स्पर्धेची खऱ्या अर्थाने शोभा वाढवली, त्याबद्दल आपला खूप खूप आभार व्यक्त करतो.
चला, समालोचकांच्या जोडीला प्रभुदाजी नाईक साहेब फोटो सेशन करतील. नेहमीच आमचे नवीन 40+ आवडते व्यक्तिमत्व राहिलेले आहेत प्रभुदाजी नाईक साहेब. डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी प्रभुदाजी नाईक साहेब आमच्या जोडीला आहेत. साहेब, आम्हा समालोचकांवर असंच प्रेम तुमचं राहावं, नवीन 40+ क्रिकेट संघटनेवर असंच प्रेम राहावं हीच आमची सदिच्छा. आणि आपल्या पुढील राजकीय वाटचालीसाठी खास करून आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. क्या बात आहे, प्रेमाचा भुकेला असं त्यांनी म्हटलेलं आहे वाक्य. थोर प्रेमाचा भुकेला, क्या बात आहे. थँक्यू सो मच नाईक साहेब. सो वेल, वन्स अगेन जाऊया आपण मैदानात. After 2 hours 20 run making Siddhivinayak Anjur and required now in 12 ball 28 28 धावा करायच्या आहेत 12 चेंडूमध्ये. रोहन तरे आणि मुकेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. इथे कस लागणार आहे ज्ञानेश्वर मुकादम गोलंदाजांचा, कारण ह्या गोलंदाजीच्या विरुद्ध जर 12 चेंडूमध्ये तुम्ही 28 धावा केल्या तर नक्कीच तुमचं नाव होणार आहे. मात्र या दोन फलंदाजांविरुद्ध 12 चेंडूमध्ये तुम्ही जर 28 धावा दिल्या नाही तर तुमच्या गोलंदाजीचं नाव होणार आहे. मी आत्ता भविष्यवाणी करतोय की ह्या सामन्यामधून जो संघ सामना जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये नक्कीच पोहोचेल. आत्ताच भविष्यवाणी करून ठेवतो. बघूया भविष्यवाणी एक असतो अंदाज, तो अंदाज खरा ठरतो की नाही. ओ, इथे मात्र लोअर फुलटॉ चेंडू. मुकेश याला कुठे ना कुठे आपण पाहतोय की स्लॉक स्वीप करायचा होता, परंतु तो चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. 12 चेंडू 28 ची गरज होती, आता मात्र 11 चेंडू 28 ची गरज. निलेश पाटीलने या पूर्ण सिरीजमध्ये दमन चषकामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्याच्या गोलंदाजीवर नक्कीच विश्वास आहे प्रेक्षकांचा, त्याच्या गोलंदाजीवर टीमचा विश्वास आहे. आणि मगाशी मी कॅम्पमध्ये गेलो होतो वीर तानाजी दापोडे संघाच्या. दिनेश पाटील आपल्या पूर्ण संघाला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगत होते. दत्ता पाटील त्यांच्या जोडीला होते. दत्ता पाटील एक सिनियर खेळाडू आहेत. ओहो, इथे मात्र स्लॉक स्वीप आपण पाहतोय. चेंडू जातोय 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 आउट ऑफ पार्क. षटकार अभी मेरे समझ में आया, अभी ठीक कर देता हूँ, अभी ठीक कर देता हूँ. 6 धावाने धावसंख्या धावपलकावर लागली ती 26, परंतु त्याला तो इंजिन कधी ठीक झाला नाही. आपण बघितलं असेल जॉनी लिव्हरचा तो चित्रपट. अभी ठीक करके देता हूँ, अभी ठीक करके देता हूँ असं म्हणत म्हणत सत्यानाश लावला. 13 मिनिटं झालेले. तिसऱ्या षटकाचा आपण पाहतोय प्रारंभ झालेला आहे. धावसंख्या धावपलकावर लागलेल्या 26 10 मध्ये 22 ची गरज. मी मगाशीच म्हटलं होतं की ही जोडी सचिन सेहवागची जोडी आहे. ही जोडी फोडावी लागेल वीर तानाजी दापोडे संघाला अंतिम सामन्यात जर खेळायचं असेल तर, किंवा या पुढच्या सामन्यात खेळायचं असेल तर. निलेश फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे व्ही शेपमध्ये. लॉंग ऑन सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगले क्षेत्ररक्षण, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांनी धावसंख्या धावपलकावर लागते ती 28. नवीन 40+ क्रिकेट संघटनेची भुरळ सर्वच रेग्युलरच्या खेळाडूंना पडलेली आहे. इथे जेवढे तुम्हाला रेग्युलरचे खेळाडू पाहायला मिळतील म्हणजे टॉपचे खेळाडू, तिथे इतर कुठल्याही संघटनेमध्ये पाहायला मिळणार नाही.
ओहो, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच कुडू सरांचा इशारा येतोय, अगदी कडू. वीरतानाची दापड आहे संघासाठी. वाईट बॉल. या वाईट बॉलने धावसंख्या धावफलकावर 29 लागतीये. 9 चेंडू 19 धावांची गरज. मातीची खेळपट्टी, क्वालिटी क्रिकेट खेळलं जात आहे. हा फुल टॉस आहे अलॉंग दी कार्पेट. मिडऑन वरून चेंडू लॉंग ऑन सीमारेषेकडे. सचिन आहे. सचिनने तत्परता दाखवली. ओव्हर थ्रो मात्र बॅकअप केलेला आहे. धावसंख्या 30. ज्ञानेश्वर मुकादम, आपण जर बघितलं नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये बरेचसे संघ आहेत. 35 संघामधून जर 25 ते 26 संघांना बघितलं ना, तर अगदी त्यांचा खेळ रेग्युलर क्रिकेटच्या संघांसारखा आपल्याला पाहायला मिळतो. कुठेही थकावट नाही, कुठेही कोणी थकलेला दिसत नाही. अगदी जबरदस्त त्यांचं टेम्परामेंट असते. 8 चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाज तयार. निलेश फ्लिक केलेला आहे. ओ, झेल सुटतोय. सचिन पाटील याने हा सोडलेला झेल नाही, तर दमन चषक तुम्ही हातातून टाकलेला आहे. रोहन तरेचा झेल होता हा. विसरू नका रोहन तरे, ज्याने अनेक रेग्युलर स्पर्धा गाजवलेल्या आहेत. टॉलमॅन, ख्रिस गेल ऑफ भिवंडी असं ज्याला म्हटलं जातं, त्या रोहन तरेचा झेल तुम्ही टाकलेला आहे. 7 चेंडू 16 धावांची गरज. आता काय घडेल? निलेश नाराज तर असणारच. अंतिम चेंडू. आहो, बेस्ट वर्सेस बेस्ट. नाही, आपण बघतोय नक्कीच जेव्हा स्लो चेंडू टाकला जातो ना, कुठे ना कुठे फलंदाज चकतो. स्लो कटर. यस, धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 32 झालेले सिद्धिविनायक अंजूर संघाची, आणि 48 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं असेल तर उर्वरित 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. योगी चिकणे सर, आपली जर इच्छा असेल तर नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण दाखल होऊ शकता कॉमेंट्री करण्यासाठी. शेवटचे 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. कदम हे नवीन 40+ ने खूप प्रेम दिलेलं आहे. चला सुरू करा. 2011-12 रोजी म्हणजे साली ही संघटना सुरुवात झाली, आणि त्या वर्षापासून मी या संघटनेपासून, तसेच मोहनदादा भोईर या संघटनेशी जोडले गेलेलो आहोत. अगदी कधी कुणी वाईट शब्दामध्ये बोललेलं नाही. प्रत्येकाने सन्मान केलेला आहे, भरपूर इज्जत दिलेली आहे. भरपूर स्कोररचा तो भले 35 चे 25 संघ असो, 20 संघ असो किंवा 15 संघ असो, शेवटपर्यंत आम्ही सन्माननीय प्रतापजी पाटील साहेब आणि या संघटनेला सोडून कधी जाणार नाही आहोत. धावसंख्या धावफलकावर 32, उर्वरित एका षटकामध्ये करायचे आहेत 16. गोलंदाज सचिन पाटील हा गोलंदाज असा आहे जो भूलभुलैया गोलंदाजी करू शकतो मुकेशच्या समोर. मात्र समोर 2 फलंदाज आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. हे षटक चुकवू नका मित्रांनो. हे षटक नक्कीच या स्पर्धेतील सर्वोत्तम षटक असेल. 6 चेंडू 16 धावांची गरज. समोर 2 फलंदाज मुकेश आणि रोहन तरे. गोलंदाजी तितकाच जबरदस्त सचिन पाटील. हे बॅटल पुन्हा पुन्हा पाहायला मिळत नाही, कधी कधीच पाहायला मिळतंय. पहिला चेंडू उडवलेला आहे, मात्र चेंडू हवेत. खाली क्षेत्रामध्ये चेंडू लँडिंग झाला, सिंगल आली. ओय, ते मात्र तिसरीचा प्रयत्न. बघूया पंच काय निर्णय देतील. मुकेश तर रोहन चौथीसाठी प्रयत्न करत होता. रोहनचे टचन इतके पडतात. 22 यार्डची खेळपट्टी
मला वाटते रोहन 16-17 यार्डमध्ये पूर्ण करत असेल पावलामध्ये. बघा त्याचं जे टचन पडतात ते किती लांब लांब पडतात. रोहन पंचांशी अग्रुमेंट करू नका प्लीज. बघा पंच निर्णय काय आहे? पंच 2 धावा. ओके थँक्यू. नाही अगदी समोर जर धावत असाल तुम्ही, तुमच्या अंगाला लागला तर इंटरनॅशनल क्रिकेटही आपण पाहतो तिथे पंच हस्तक्षेप करतील आणि त्यांचा निर्णय देतील आणि दिलेला आहे निर्णय. उर्वरित 5 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. कहाणी में ट्विस्ट. सचिन पाटील समोर मुकेश. हा चेंडू पुल केलेला आहे. पॉवरफुल फटका. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. गगनचुंबी अंजुरकरांचा षटकार. सुनना संभाल के पहुंच और बंदे लोग को भी कॉल कर दे. अरे लड़के लोग घुस गए हैं, बंदे लोग को कॉल कर दे. हम लोगों का मम्मी पापा जानते जो करना है कर लो. तू बेबी पहले जा. परंतु ती फोडली नाहीये आणि त्याने मात्र गोलंदाजी तोडली आहे. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. 40-8 ची गरज. चेंडू शिल्लक आहेत 4. हा चेंडू फ्लिक केलेला आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. सदानंदचं चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र पंच काय निर्णय देतील? आता मात्र पंच काय निर्णय देतील बघूया आपण. पंच जोही निर्णय द्यायचा आहे तो 1 मिनिटात द्यायचा आहे तुम्हाला. पंच जोही निर्णय द्यायचा आहे तो 1 मिनिटात. इथं तिसऱ्या पंचांची उपलब्धता नाहीये. लगेच निर्णय द्यायचा तुम्ही. दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 42-42. 3 चेंडू 6 धावांची गरज. असे सामने व्हायला पाहिजेत ज्ञानेश्वर मुकादम 40+ क्रिकेटमध्ये. असे सामने जेव्हा होतात ना सर, तेव्हाच खरी मजा येते क्रिकेट पाहायला. कट टू कट, नेट टू नेट फाईट. रेग्युलर क्रिकेटपेक्षा चाहम कुठे कमी आहे? रेग्युलर क्रिकेटपेक्षा एंटरटेन कुठे कमी आहे? हेच तर क्रिकेट आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये आणखी काय वेगळं पाहायला मिळतंय तुम्हाला? ये 40+ क्रिकेट आहे. पुराने चावल. लॉफ्टेड शॉट. इथे मात्र षटकार आणि सुपर 3 मध्ये पहिला संघ या ठिकाणी पोहोचतोय. नहीं तो नहीं. दुसरा संघ पोहोचतोय निलेश पाटील यांचा सिद्धिविनायक अंजूर.